माणूस मेल्यानंतर सुंदर केस जळतात, सुंदर चेहरा जळतो, डिफेन्स त्याची त्वचा जळते, सगळं जळून जातं. डोळे, नाक, कान, तोंड सगळं जळून जातं. पण आपण त्या व्यक्तीला जर सावडायला गेलो ना, तर त्याच्या राखेमध्ये आपल्याला त्याचं काय सापडतं? काय सापडतं? हाड सापडतात. ज्याला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही, ही आईच्या दुधाची ताकद आहे माझी, आईच्या दुधाची. हाड का जळत नाही माहिती तुम्हाला? आपल्या शरीरातले हाड मातेच्या दुधापासून बनलेली असतात, ज्याला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही. या पुढचं वाक्य बोलू. मोहिंजोदाडो आणि हडप्पा संस्कृतीतलं उत्खनन आजही सापडतं आपल्याला. दररोज पहा तुम्ही, फेसबुकला काही गोष्टी येतात, यूट्यूबला काही गोष्टी येतात, सोशल मीडियावरती अनेक गोष्टी येतात की उत्खननामध्ये आमकं सापडलं. अरे लोखंड जर वर्षभर जमिनीत पुरून राहिलं तर त्या लोखंड गंजलं जातं, त्याची माती होते. सोनं पुरून ठेवा तुम्ही, सोनं सुद्धा, त्या सोन्याचं सुद्धा मातीत रूपांतर होतं. पण हजारो कोट्या वर्षापूर्वीचं उत्खनन झालं आणि त्या उत्खननामध्ये हजारो वर्षापूर्वीच्या माणसांचे सापळे सापडले. ज्या हाडांची माती सुद्धा करू शकली नाही, ही मातीच्या दुधाची ताकद आहे, मातीच्या दुधाची. ज्याला अग्नी जाळू शकत नाही, ज्याची माती करू शकत नाही. आज भांडणं झाले लोक म्हणतात, पाही बाहेर तुला दाखवतो मग माझ्या आईच्या दुधाची. आईचं दूध त्याला गप्प बसू देत नाही, आईच्या दुधाची ताकद आहे. या पुढचं वाक्य बोलू माहिती. जिना जागा दिली, श्वास दिला, रक्त दिलं, कॅल्शियम दिलं, आईने दुधाचा थेंब दिला. पहिलं जर अन्न जगात कोणी दिलं असेल तर आईनं दुधाची धार आपल्या लेकराला दिली. गर्भातही असताना सगळी व्यवस्था होती, दूध दिलं जिनं आपल्याला. सगळ्यात मोठं जर आईचं दान कोणतं असेल आपल्या लेकरासाठी, जगात सगळ्यात मौल्यवान असणारी गोष्ट आई आपल्या लेकरासाठी देते. सगळ्यात मोठं जर दान कोणतं केलं असेल मातेने, तर स्वतःच्या आबरूचं दान केलं. कदाचित माझा अधिकार वय नसेल गड्या, मी तुमच्या लेकीसारखी आहे. काही माझ्या आजोबांच्या वयाचे, काही वडिलांच्या वयाचे, काही भावाच्या वयाचे, काही माझ्या आजीच्या वयाचे, काही आईच्या वयाचे, काही माझ्या बहिणीच्या वयाचे. तुमची नात, तुमची पोरगी, तुमची बहीण समजा मला. माझ्या वाक्याचा विपर्यास कोणी करू नका. आईनं सगळ्यात मोठं जर दान केलं असेल तर स्वतःच्या आबरूचं दान केलं. जी आबरू जन्मदात्या पित्यासमोर उघडी केली नाही, जी आबरू तिनं जन्मात स्वतःच्या भावासमोर उघडी केली नाही, जी आबरू सर्वस्व असणाऱ्या पतीसमोर चार चौघात तिनं उघडी केली नाही. 50 माणसात जर बाई बसलेली असेल आणि लेकरू जर रडायला लागलं ना मांडीवरचं, तर ती 50 माणसाचा विचार करत नाही, तर स्वतःच्या लेकराचा विचार करते. 50 माणसात ती बाई रस्त्यावर बसलेली असू द्या, ज्यावेळी तिच्या मांडीवरचं तान लेकरू रडू लागतं ना, ट्याहा ती लेकरू करू लागतं, त्यावेळी ती आई स्वतःच्या लेकरावरती पदर टाकते, आपलं स्तन त्याच्या मुखामध्ये देते आणि तान्य लेकराला स्तनपान करते. जगात सगळ्यात मोठं जर दान असेल मातेचं, तर तिनं आबरूदान आमच्यासाठी केलं. हा मातेचा सगळ्यात मोठा उपकार आहे. ज्यावेळी भारताच्या पहिल्या पंतप्रधान झाल्या रणरागिणी इंदिराजी गांधी आणि रशियामध्ये त्या गेल्या, त्यावेळी तिथल्या न्यूज रिपोर्टरने त्यांची मुलाखत घेतली, एक प्रश्न विचारला, इंदिराजी तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण कोणता? त्यावेळी त्या न्यूज रिपोर्टरला वाटलं की आता इंदिराजी म्हणतील, जगाच्या इतिहासामध्ये मी पहिली महिला पंतप्रधान म्हणून, जगाच्या इतिहासामध्ये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अजरामर झाले, तो क्षण माझ्यासाठी सगळ्यात मौल्यवान होता, असं म्हणतील असं न्यूज रिपोर्टरला वाटतं. पण नाही, ज्यावेळी इंदिराजी बोलायला लागल्या त्यावेळी इंदिराजीने बोलायला सुरुवात केली, ज्यावेळी मी पहिल्यांदा आई झाले आणि राजीव माझ्या पोटी जन्माला आला, स्वर्गीय पंतप्रधान राजीवजी गांधी, आणि ज्यावेळी नुकत्याच जन्मलेल्या राजीवला मी माझ्या मांडीवरती घेतलं आणि पहिल्यांदा स्तनपान करण्यासाठी मी माझ्या जवळ त्याला घेतलं, माझं स्तन त्याच्या मुखामध्ये दिलं, आणि छोट्याशा राजीवने ज्यावेळी
स्तनपान करण्यासाठी पहिला गोट मुखामध्ये घेतला आणि त्यावेळी माझ्या अंतःकरणामध्ये मातृत्वाची जी लकेर निर्माण झाली, त्या आनंदापुढे मला ब्रह्मांड सुद्धा ठेंगणं वाटू लागलं. ज्यावेळी मी एका लेकराची माय झाले आणि लेकराला स्तनपान करू लागले, माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा अविस्मरणीय क्षण तो होता ज्यावेळी एका लेकराला मी स्तनपान करत होते. कारण आता भारताची पंतप्रधान नाही तर एका लेकराची माय बोलत होती. हे मातेचं अंतःकरण आहे मायबाप, हे मातेच्या अंतःकरणाची अवस्था आहे. पण विनंती असेल माझी, लहान होतो दादांनो आपण, एकदा माय पाट्या वरवंटावरती मसाला वाटत होती आणि लेकरू काय झालं, शी करून लेकरू आईच्या जवळ आलं आणि लेकराने सांगितलं, आई मी शी करून आलो, माझी कंबर धुवून दे. माय पाट्यावरती मसाला वाटत होती. आईने लक्षात घेतलं, हात भरलेले तिखटाने आणि आवाज दिला, वंस सासूबाई जाऊबाई कोण आहे घरामध्ये? लेकरू शी करून आलं, त्याची कंबर धुवून द्या. हात भरलेले होते माईबाप. लेकराच्या कंबरेची आग होईल म्हणून आईनं स्वतः हाताने धुतली नाही त्या लेकराची कंबर. ननंदेला जाऊबाईला सांगितलं. तोच 5 वर्षाचा आज 20 वर्षाचा झालं तर सहजपणे म्हणतो, आई तुला काही कळत नाही का, मध्ये मध्ये करत जाऊ नको. मला कधी कधी वाटतं खरंच कळत नाही रे दादा, तिला कळत नाही ना अजून. तिला कळालं असतं तर त्याच वेळी भरलेल्या हाताने धुतली नसती का तुझी कंबर? तिनं धुवायला पाहिजे होती, इकडे नसती, आग झाली. मग बोला, आज 5 वर्षाचा 20 वर्ष झाला सहजपणे म्हणतो, आई तुला काही कळत नाही. आई असेल तर प्रेमाची कमतरता नसते रे माझ्या दादांनो. ज्या दिवशी माय जाते त्या दिवशी सुखाचा समुद्र आटल्या जातो. पण आहे तोपर्यंत व्यक्तीची किंमत करायला शिका. ताजमहल जगाने पाहिला, मुमताजने नाही. एक वाक्य बोलू, मेलेल्या बायकोसाठी थडगे बांधणारे अनेक पाहिलेत, मेलेल्या बायकोसाठी थडगे बांधणारे अनेक पाहिलेत, पण जिवंतपणी जिवंत आईच्या स्वप्नाचं स्वराज्य पूर्ण करण्यासाठी वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये ढाल आणि समशेर घेणारे आणि स्वतःचं रक्त सांडून राज्याभिषेक करणारे जगाच्या पाठीवरचे एकमेव सुपुत्र म्हणजे राजा शिव छत्रपती. आगे तोपर्यंत किंमत कळत नाही माणसाला. गेल्यानंतर ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकेल, पण मातीआड गेलेले मायबाप पुन्हा नाही दिसू शकत. अरे ये कौन सी चीज है जो यहाँ पर नहीं मिलती, सब कुछ मिलता है पर माँ नहीं मिलती. आई तुझ्या मूर्तिवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गई तुझे, उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्तिवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तिवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गई तुझे, उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गई तुझे, उपकार फिटणार नाही. बाळपणी मी खेळत खेळत, बाळपणी मी खेळत खेळत होतो जीवताना, अमृताहुनी गोडा पाजला ग पाना. तुझ्या या उपकाराची, तुझ्या या उपकाराची
कधी जाणीव झाली माझी अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही शाळेतून घरी येताना शाळेतून घरी येताना आई उशीर नजला होई गल्लो गल्ली पाहत फिरे ग तू आई तुझ्या या प्रेमाची तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली माझी अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही स्वतःचे पाणी तुझ्यासारखे कष्ट कधी केले नाही कोणी हाडाचे तू काढ करोनी केले स्वतःचे पाणी तुझ्यासारखे कष्ट कधी केले नाही कोणी तुझ्या या कष्टाची तुझ्या या कष्टाची कधी जाणीव झाली माझी अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही